तर नमस्कार सर्वांना. आज आपण काळा मसाला बनवणार आहेत. काळा मसाला बनवायचं म्हटलं की सगळ्या महिलांना प्रश्न पडतो की मिरची कोणती, किती घ्यायची, खडे मसाला कोणता, किती घ्यायचा. तर मी सगळ्या प्रश्नांचे तुमचे आज उत्तरे देईल आणि परफेक्ट असा मसाला आणि त्याचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तर चला आपण अगोदर बघूया की कोणते कोणते साहित्य लागतील. चला, ही बघा, ही लवंगी मिरची आहे. तर मी 1 किलो मिरचीचा मसाला बनवणार आहे. त्यासाठी मी अर्धा किलो ही लवंगी मिरची घेतलेली आहे. लवंगी मिरची ही खूप तिखट असते. तुम्हाला खूप प्रमाण पाहिजे मसाल्याचं त्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता. मसाला कमी तिखट पाहिजे का जास्त तिखट पाहिजे. दुसरी घेतली आहे, यामध्ये 2 मिरच्या आहेत. ही आहे चपाटा, ही कलर साठी शायनिंग मिरची आहे. बघा ही कशी लांब लांब. आणि दुसरी मिरची आहे बेडगी. ह्याने भाजीला केसरपणा येतो आणि कलर पण येतो. लवंगी आणि तेजा ही कमी लवंगी मिरची आहे, म्हणजे कमी तिखट, आणि तेजा कलर साठी वगैरे. तर मिरच्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. आता आपण मिरच्या पाहिलेल्या आहे. आता आपण खडा मसाला पाहूया कोणता घ्यायचा ते. त्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. हे बघा, धने घेतले आहे. ही आहे लवंग, काळे मिरे, बडीशोप, चक्रीफूल, जिरे, शहाजिरे, हिरवी विलायची, मोहरी आणि 1 जायफळ. मसाला करण्यासाठी तेल, दालचिनी, काळी विलायची, सुंठ, हळकुंड, त्रिफळा, खसखस, जावित्री आणि कपूरचिनी, दगडी फूल आणि तेजपत्ता. तर हे झाले सर्व साहित्य आपल्याला मसाला बनवण्यासाठी. आता चला आपण मसाला करूया. मसाला बनवण्या अगोदर ह्या मिरच्या आपण 2 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळून घ्यायच्या, त्या अशा प्रकारे. आणि जास्त ऊन पण द्यायचं नाही, नाहीतर त्याचा कलर उडून जातो. आणि मसाला पण चांगला स्वच्छ करून घ्यायचा. चला आपण आता मसाला करायला सुरुवात करूया. धने भाजून घेऊया. खडा मसाला जो आहे तो आपण कमी गॅसवरच भाजून घ्यायचा, नाहीतर तो करपून जातो आणि त्याचा चव पण बदलते, कडू लागते आणि लवकर खराब होतो. मसाल्यामध्ये मी खोबरं आणि कांदा घातलेला नाहीये, त्यामुळं मसाला लवकर खराब होतो. तसाही आपण कांदा आणि खोबरं भाजून भाजीला वरून लावू शकतो किंवा टाकू शकतो वाटून. त्यामुळे याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याची गरज नाही. बघा, छान सुगंध सुटलेला आहे, तेवढंच वापरायचं. त्यानंतर आपण खसखस भाजून घेऊया. खसखस कमीच गॅसवर भाजून घ्यायची, नाहीतर करपून जाईल लगेच. आणि याच्यामध्ये तेल टाकण्याची पण गरज नाहीये. मोठ्या पातेल्यात सर्व साहित्य काढायचं, म्हणजे लवकर थंड होऊन जाईल. तर दगडी फूल भाजून घेऊया. तेजपत्ता, तेजपत्ता लगेच करपतो, त्याच्यामुळे थोडासा लक्ष देऊन भाजायचं. आणि खडे मसाले भाजल्यानंतर आपण सगळ्या मिरच्या भाजून घेऊ, कारण मिरच्याचा खूप ठसका लागतो. घरामध्ये लहान लेकरं वगैरे असतात. चक्रीफूल, लवंग, काळे मिरे द्यायचं नाही. थोडस तेल टाकून घेऊया आपण. छोटी आणि मोठी विलायची. विलायचीमुळे मसाल्याला खूप छान सुगंध येतो. बडीशोप, शहाजिरे आणि जिरे. जर तुम्हाला 1 किलो मिरचीचा काळा मसाला बनवायचा असेल तर साधारणतः तुम्हाला खर्च 1 ते 1.5 हजारापर्यंत येईल. ते पण चांगले क्वालिटीचे मसाले घेण्यासाठी. चांगल्या क्वालिटीचे मसाले घेतले तर ते टिकतील पण जास्त दिवस आणि त्याचा सुगंध आणि टेस्ट पण जास्त दिवस राहील. म्हणून नाकेश्वर आणि हे आपण भाजून घेऊया. यातच दालचिनी टाकून घेऊया. जावित्री,
सुंठ, हळकुंड एकत्रच भाजून घेऊया. एक जायफळ टाकलेली आहे. मोहरी भाजून घेऊया. आता आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत. आता आपल्याला मिरची भाजायची आहे. मिरची भाजताना घरामध्ये लेकरं वगैरे असतील तर त्यांना थोडस बाहेर किंवा एका खोलीमध्ये सांगा, नाही तो ठसका खूप लागतो. हे पहा, आपला खडा मसाला भाजून झालेला आहे. आता आपण मिरच्या भाजायच्या. मिरच्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण कढईत भाजून नाही घेऊ शकत, त्यामुळे मी मोठ्या पातेल्यात मिरच्या भाजून घेते. अगोदर ज्या कमी तिखट आहेत त्या मिरच्या भाजून घेऊ, म्हणजे ठसका लागणार नाही. बेडगी आणि उपटा मिरची मी अगोदर भाजून घेते. मिरची टाकताना मात्र, मिरची भाजताना मात्र तेल टाकून घ्या आणि चांगली भाजून घ्या. जर तुम्हाला काळा मसाला पाहिजे असेल तर मिरची काळसर भाजायची गरज आहे. बघा, अशा प्रकारे मिरच्या अशा आपण भाजून घेतलेल्या आहेत. भाजून घेऊया. लवंगी मिरची भाजून घेऊया. तर पहा, ही आपली लाल मिरची आणि मसाला पूर्ण भाजून घ्यायला आहे. ही मिरची पण त्यामधलीच आहे. आता हा मसाला आपण काढणी यंत्रातून कुटून आणूया. गिरणीपेक्षा कुटलेला छान लागतो, त्यामुळे हा काळा मसाल्यासाठी 1 किलो आणि हा तांबडा मसाल्यासाठी म्हणजे थोडासा लाल कलर केलेला आहे. म्हणजे हा 1 किलोचा आणि हा 1 किलोचा. आता आपण हा कुटून आणल्यानंतर बघूया की आपला मसाला कसा होतो. तर आपला मसाला कुटून आणलेला आहे. तर बघा, हा काळा मसाला कसा छान सुगंधित आणि एकदम टेस्टी झालेला आहे. आणि त्याच वेळेला मी हा तांबडा पण केलेला आहे. म्हणजे यात सगळाच तोच मसाला आहे, फक्त कमी भाजलेला आहे. आणि हा मसाला कुटून आणल्यानंतर आपण स्वच्छ भरण्या, काचेच्या भरण्या घ्यायच्या, त्या धुवून छान सुकू द्यायच्या. आणि त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे नवीन कॅरी बॅग टाकून त्यामध्ये मसाला भरलेला आहे. हा मसाला पण आपण त्यामध्ये भरूया. किलो मिरची आणि खडा मसाला असा पूर्ण पकडून हा 2 किलोचा मसाला झालेला आहे. हा आरामशीर तुम्हाला 1 ते 2 वर्ष टिकतो. अशा प्रकारे आपला मसाला पूर्ण झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आवडला नसेल तरीही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.